अभिनेता राहुल सोलापूरकरांचा पुन्हा एकदा माफीनामा, आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर सोलापूरकरांचं स्पष्टीकरण। वेदात सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही ब्राह्मणच, शिवरायांनंतर आता आंबेडकरांसंबंधीच्या वक्तव्यानं सोलापूरकरांवर टीकेची झोड। राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्यानं मारायला हवं, आमदार जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल। शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देणार, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वादग्रस्त विधान। राहुल सोलापूरकरांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळं फासू, रिपाईच्या खरात गटाचे सचिन खरात यांचा इशारा। राहुल सोलापूरकरांनी इतिहासाबद्दल बोलणं टाळलं पाहिजे, मंत्री उदय सामंत यांचा सल्ला। राहुल सोलापूरकरांचे मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, आमदार रोहित पवार यांची मागणी। पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे राहुल सोलापूरकरांचा निषेध, सोलापूरकरांचा फोटो जाळून आंदोलन। 2 दिवसात राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करून अटक केली नाही तर भर रस्त्यात चोप देऊ, भीम आर्मीचा इशारा। धाराशिवमधील कळंबमध्ये राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात भीम सैनिकांचा रास्ता रोको, सोलापूरकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं। अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर पुण्याच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ। आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 2 समाजात शत्रुत्व निर्माण केल्याप्रकरणी हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक खुश खंडेलवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। राजन साळवींच्या शिवसेना पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला, 13 फेब्रुवारीला दुपारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। राजन साळवींच्या जवळचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे सर्वांना विश्वासात घेऊन साळवींना पक्षात घेतील, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। अमित शहा एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन कधी करतील हे कळणार पण नाही, खासदार संजय राऊत यांची टीका। विधानसभेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजन साळवींनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विलास चाळके यांचा मोठा गौप्यस्फोट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे ऍक्शन मोडवर। ठाकरेंच्या सेनेचा ऐरोली विधानसभेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। रायगडमध्ये भाजपचा शिवसेनेला दे धक्का, शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाईंचा पालीतील मेळाव्यात भाजपात प्रवेश। सर्व स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार, पक्षाच्या विदर्भ पदाधिकारी बैठकीत निर्णय। आम्हाला आमच्या पक्षाच्या जीवावर मतं मिळाली, भाजपच्या नाही, मनसेच्या संदीप देशपांडेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। विरोधकांमध्ये एकी नसल्यानं दिल्लीत फटका, मनसे नेते संदीप देशपांडेंची दिल्ली निकालावर प्रतिक्रिया। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांचा एक साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील, पंकजा मुंडेंचं विधान। गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या जन्मापासून काम केलं, तो पक्ष खऱ्या अर्थानं त्यांनीच उभा केला, नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते नाशिकमध्ये वारकरी भवनाचं लोकार्पण, नाशिकातील पहिलं वारकरी भवन आमदार सीमा हिरेंच्या पुढाकारानं उभारलं गेलं। नागपुरात खासदार औद्योगिक महोत्सव समापन कार्यक्रम, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि प्रफुल्ल पटेल यांची विशेष उपस्थिती। हिंगोलीच्या वसमतमध्ये सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमानं तयारी करण्याचे चव्हाण यांचे निर्देश। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींच्या अडचणी वाढण्याची शक्यता, प्रवीण स्वामी कोर्टात गैरहजर राहिल्यानं एकतर्फी निकालासाठी ज्ञानराज चौघुले यांचा अर्ज।
बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिकेवरून विभागीय सहनिबंधकाची अध्यक्ष बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत नोटीस. राज्यातील सहकार कायद्यात अनेक बदल करण्याची गरज, सहकार मंत्र्यांनी पुढाकार घेऊन ते करावेत, राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी. नवीन उद्योगांसाठी पुढील काळात विदर्भात एमआयडीसी कडून 10,000 एकर जमीन भूसंपादित केली जाणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. मंत्री आशिष शेलार यांना कार्यक्षम आमदार म्हणून पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. मसादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याची माहिती. सरपंच हत्या प्रकरणातला 2 महिने पूर्ण तरी एक आरोपी अजूनही मोकाट, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू, आमदार सुरेश धस यांची टीका. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय दबावामुळे कारवाई योग्य दिशेने होत नाही, अंजली दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत तपासाला दिशा मिळणार नाही, दमानी यांचं वक्तव्य. जोपर्यंत विष्णू चाटेच्या मोबाईलचा सीडीआर तपासला जाणार नाही तोपर्यंत त्याचा गुन्ह्यातला रोल समजू शकणार नाही, संदीप क्षीरसागर यांची माहिती. पुण्यात वाल्मिक कराडला कोणी ऍडमिट केलं हे तपासात, क्षीरसागर यांची मागणी. संतोष देशमुखांच्या हत्येवरून अंबादास दानवेंचा एक्स पोस्ट करून सरकारवर निशाणा, धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार की तेवढी ताकद मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही, दानवेंचा सवाल. संतोष देशमुख हत्येतील आरोपी अद्यापही फरार, त्यांचा मोबाईलही सापडेना, जरांगेंकडून तपासावर संशय व्यक्त. आरोपींना धनंजय मुंडेंनी लपून ठेवलंय का, जरांगेंचा सवाल. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना 12वीची परीक्षा कशी देऊ, वैभवी देशमुखचा सवाल. तर संयम सुटत चाललाय, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. सुरेश धस यांच्या शिष्टाईनं लॉंग मार्च थांबला, मात्र संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार, रिपाईच्या सचिन खरात यांचा निर्धार. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 1 पोलीस अधिकारी आणि 3 कर्मचारी निलंबित. काल नाशिकमध्ये परभणी ते मुंबई लॉंग मार्चला स्थगिती, मात्र आंदोलकांनी आपल्या 15 मागण्यांसाठी महिनाभराचा वेळ दिला आहे. परभणी लॉंग मार्च थांबल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं सूचक पेट, 400 किलोमीटर अंतर पार केलेला लॉंग मार्च थांबलाच कसा, आव्हाडांचा सवाल. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी सीआयडी मार्फत करावा, महादेव मुंडेंच्या पत्नी यांची बीड पोलीस अधीक्षकांकडे मागणी. 3 दिवसांची पोलिसांना मुदत देणार, त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, थेट रस्त्यावर लढाई सुरू करण्याची घोषणा. 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात. जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांविरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर, मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 वाळू माफियांवर तडीपारीची कारवाई. माझं बोलणं बंद करण्यासाठी सरकारचं षडयंत्र, मेहुण्याला तडीपारीची नोटीस आल्यानंतर मनोज जरांगेंचा हल्लाबोल. कोण कुणाचे नातेवाईक हे बघून कारवाई होत नसते, मुख्यमंत्री फडणवीसांचा जरांगेंवर पलटवार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील शुभदीप निवासस्थानाला सजावट, शिंदेंनी कुटुंबियांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त फोनवरून शुभेच्छा दिल्या, मराठीतून शिंदेंची विचारपूस केली, दोघांमध्ये 5 ते 7 मिनिटं चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट, दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 61 कॉमन मॅनचा सत्कार, सराव परीक्षेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि शालेय साहित्याचं वाटप, जिल्ह्यातील शिवसेना आणि युवा सेनेचा उपक्रम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात शिंदेंच्या हस्ते दिव्यांगांना सायकलचं वाटप, काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऋणानुबंध कार्यक्रमाचं आयोजन. वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंकडून विविध योजनांचं लोकार्पण, कर्करोग चाचणी व्हॅनचं देखील शिंदेंनी केलं लोकार्पण.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेचा महाराष्ट्र दौरा, शिंदेंनी गाड्यांना दाखवला भगवा झेंडा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिरीष महाराज मोरेच्या कुटुंबियांना 32 लाखांची आर्थिक मदत. आर्थिक प्रणातून शिरीष महाराजांनी आत्महत्या केली ती शिरीष मोरे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज. नितेश राणेंकडून शिरीष महाराजांच्या कुटुंबियांचं सांत्वन. आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली होती. शिंदेंच्या शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे स्वतःच्या जागेत उभारणार एकनाथ शिंदेंचा पुतळा. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केला संकल्प. बीडच्या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. सोयाबीन उत्पादक विक्रीसाठी दिवस रात्र सोयाबीन केंद्राबाहेर ठाण मांडली. खरेदी बंद केल्यानं अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन पडून सरकारनं खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या घरावर सोयाबीन ओतू. किसान सभेच्या अजित नवलेंचा इशारा. 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचा गृहमंत्री अमित शहांचा संकल्प. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची गोंदियात माहिती. बनावट औषध तयार करणाऱ्या कंपन्या तात्काळ सील करा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सूचना. शेतकऱ्यांबाबत तडजोड करणार नाही, कोकाटेंचं वक्तव्य. चंद्रपूरमधील आनंदवन मित्र मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा पाऊस. रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. अनुदान 2200 वरून 6000 करण्याची फडणवीसांची घोषणा. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली शिवकुमार शर्मांच्या कुटुंबियांची भेट. खारघरमध्ये हेल्मेट डोक्यात घालून शिवकुमार शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. मागी गणेशोत्सवात पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करू न दिल्यानं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि मूर्तिकारांमध्ये संताप. तातडीनं सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन करू देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नांदेडच्या सगरोळीमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून अच्युत गोडबोले यांची उपस्थिती. मुलाखत, कथाकथन आणि कवी संमेलन संपन्न. विशाळगडावरील अतिक्रमण 30 दिवसात काढा. पुरातत्व विभागाचे विशाळगडावरील 23 जणांना आदेश. 3 ते 4 महिन्यापासून अतिक्रमण हटाव मोहीम. कॅप्टन अमेरिका चित्रपटाच्या वितरकांकडून कितीही दबाव आला तरी मल्टिप्लेक्स चालकांनी छावा चित्रपटाचे जास्तीत जास्त शो लावायचे. कॅप्टन अमेरिका वितरकांची दादागिरी अजिबात खपून घेतली जाणार नाही, अमेय खोपकर यांचा इशारा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल. पनवेलहून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद. भिवंडीवाडा रस्त्याच्या दुरावस्थेसह कामाच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसची निदर्शनं. सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार, काँग्रेसचा आरोप. पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी चिपको आंदोलन. हजारो विद्यार्थ्यांचा अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वांगचुक आंदोलनामध्ये सहभागी. मंत्री पंकजा मुंडेंच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी. परळीच्या मेरुगिरी डोंगरासह लोणारवाडीतील जागांना दिल्या भेटी. बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची कारवाई सुरू. ठाणे, मानखुर्द, वाशीनाका, कळंबोली, कोपर, खैरणे, पनवेल, कल्याण, मुंब्रा इथून 16 बांगलादेशी घुसखोरांना अटक. मुंबईच्या साकीनाका पोलिसांची लखनौमध्ये एमडी ड्रग्ज विरोधात कारवाई. 5 किलो 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज केलं जप्त. धुळ्यातील आंबेगाव परिसरात गांजाच्या शेतीवर कारवाई. जवळपास 3 एकरवर गांजाची लागवड. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानावर तेलंगणा पोलिसांची धाड. मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ जप्त. तेलंगणातून धर्माबादमध्ये तस्करी करून तांदूळ आणला जात होता. वसईच्या सुरुचीबाग समुद्रकिनारी भीषण आग. किनाऱ्यालगतच्या गवताला कोणीतरी आग लावल्याचा प्राथमिक अंदाज. अकोला मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरातील सागवानाच्या जंगलात आग. झाडांचं मोठं नुकसान. नागपूरच्या नंदनवन पोलिसांकडून शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक. शाळेसमोरील दुकानात बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत होता. साताऱ्याच्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपीचं घर अज्ञातांकडून पेटवण्याचा प्रयत्न. घटनेनंतर पुन्हा एकदा परिसरात भीतीचं वातावरण.
नंदुरबारच्या धडगावमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार, 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकल्याची घटना. वर्ध्याच्या आर्वीत 12 दुकानांचा शटर तोडून चोरी, लाखोंची रक्कम चोरट्यांकडून लंपास. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, ट्रेलर उलटून कारवर आदळला. अपघातात 3 जण गंभीर जखमी, जखमींवर MGM रुग्णालयात उपचार. बुलढाण्यातल्या चिखली मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 2 तरुणांना एसटीची धडक, अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. धाराशिवच्या चिलवडी गावात तोडणीला आलेली द्राक्षबाग जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान. सोसायट्याचा वारा सुटल्यानं तोडणीला आलेल्या बागेचं नुकसान. धाराशिवमधील भूम तालुक्यात 3 फेज लाईटसाठी ठाकरेंच्या सेनेचं घंटानाद आंदोलन, पाण्याअभावी पिकं वाळून जात असल्यानं लवकरात लवकर मागणी पूर्ण करण्याचं आवाहन. परभणीच्या जगाच्या शांती आणि कल्याणासाठी 3105 कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा. परभणीच्या सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीनं 7 एकरमध्ये या सोहळ्याचं आयोजन. संभाजी भिडेंच्या धारातीर्थ यात्रेचं पोलादपूरहून किल्ले रायगडाच्या दिशेनं प्रस्थान, यात्रेत लाखो धारकरी सहभागी. वाशिममध्ये किन्नर महासंमेलनाचं आयोजन, विविध राज्यातून किन्नरांची संमेलनाला उपस्थिती, कलश यात्रेचंही आयोजन. रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धेला मंत्री भरत गोगावलेंची उपस्थिती, गोगावलेंनी खेळाडूंना प्रोत्साहन देत खेळाचा आनंदही लुटला. सांगलीच्या पलूस तालुक्यात कुंडलमध्ये ऐतिहासिक कुस्तीचं आयोजन, नैसर्गिक बशीचा आकार असलेलं मैदान हे वैशिष्ट्य. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या कालवाडीत शंकरपटाचं आयोजन, नंदिकेश्वर ग्रुपच्या वतीनं माजी नगरसेवक मंगेश चिखलेंकडून शंकरपटाचा कार्यक्रम. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी दिला राजीनामा, राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना भेटून दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. अंदमानातील पोर्ट ब्लेअरमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची दुरावस्था, महाराष्ट्रातील पर्यटक अभिनेते शरद पोंक्षे, इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर यांच्याकडून साफसफाई आणि डागडुजी, प्रशासनाला लक्ष देण्याचं आवाहन. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ AP सिंग यांनी स्वदेशी लढाऊ विमान उडवलं, बंगळुरूत लढाऊ विमान LC तेजस उडवण्याचा घेतला आनंद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.